ते प्रफुल्ल पटेलच्या पत्राचा उल्लेख केला आहे. प्रफुल्ल पटेल हा आमच्या पक्षाचे ऑथोराइज्ड काहीच नव्हते. त्यांना फक्त ऑर्गनायझेशनल पत्र देण्याचे अधिकार होते. इलेक्शन कमिशनला पत्र देणारे फक्त पितांबर मास्टर होते. म्हणजे इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक पेपरमधलं एक एक वाक्य हे संशयास्पद आहे आणि वादग्रस्त आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जो 30 तारखेचा जो मुद्दा उपस्थित केला तो कळीचा मुद्दा असं वाटतं का? कारण ती तो बैठक ते लपवत आहेत ना. कसं आहे की एका खोलीत बसून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही की राष्ट्रीय पक्ष आमचा हा अध्यक्ष, अरे त्याची नोटीस कुठे आहे, कोणाला तुम्ही नोटीस पाठवलीत, त्याची कॉपी कुठे आहे? अहो काहीतरी संविधानाप्रमाणे झालं पाहिजे ना. मग तुमचं संविधानाप्रमाणे झालं नाही, मग ह्यांचं पण संविधानाप्रमाणे झालं आहे. मग तुम्ही निर्णय कशाच्या आधारावर देतात? आणि लेजिस्लेटिव्ह नेचरनी निर्णय द्यायचा नाही असं सुप्रीम कोर्टाने आत्ता सांगितलं ना, काही महिन्यांपूर्वी याच्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे. पण ज्या दिवशी ही मीटिंग झाली म्हणून सांगितलं, दावा केला आहे, त्याच दिवशी सुप्रिया सुळेंना शुभेच्छाचं ट्विट केलेलं आहे कार्याध्यक्ष झाल्यावर. असं आहे की सुनील तटकरे जेव्हा म्हणतात, म्हणजे हे इलेक्शन कमिशन जेव्हा म्हणतं की 2019पासून डिस्प्यूट आहेत, सुनील तटकरेंनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस होण्याचं, प्रफुल्ल पटेल यांनी कार्याध्यक्ष होण्याचे आभार मानलेत ना. अजित पवारांचंही ट्विट आहे ना शरद पवारांबद्दल. अजित पवार कायम शरद पवारांच्या उंचीबद्दल बोलत होते ना, राजकीय उंचीबद्दल. मग इलेक्शन कमिशनला कुठल्या संजयनी येऊन सांगितलं? म्हणजे ते धृतराष्ट्राच्या एक संजय असायचा ना युद्धभूमीवरनं सांगणारा, हा कुठला संजय आहे जो इलेक्शन कमिशनला सांगतो की 2019पासून डिस्प्यूट होता? हे कुठलं आलं सगळं? जसं बैठकीत काय निर्णय? आता बघा, आम्ही आम्हाला वेगळी अपेक्षा नाही. आमचं जसं झालं तसं राष्ट्रवादी. अजून मी तुम्हाला सांगतो, आम्हाला काही अपेक्षा नाही आहेत. आम्ही कुठल्याही न्यायालयात जाण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. तुमच्याकडे असे व्हिडिओ आहेत जसं उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ दाखवले होते? आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत, सगळे व्हिडिओ. एक मिनिट.